रसायनमुक्त शेती विषमुक्त अन्न ग्रीन प्लॅनेट या कंपनीच्या सेव्ह द मदर अर्थ काळी आई वाचवा या अभियानांतर्गत आज आपण सोयाबीनच्या प्लॉटमध्ये गातेगाव येथे श्री गोविंद निवृत्ती ढोणे यांच्या शेतामध्ये आहेत. तर त्यांनी इथं ग्रीन प्लॅनेट ह्या कंपनीचं जैविक तंत्रज्ञान वापरलेलं आहे. त्यांनी कशा पद्धतीनं वापरलेलं आहे ते आपण आज त्यांना विचारून घेऊया. मामा, तुमचं नाव सांगा. गोविंद निवृत्ती ढोणे, राहणार गातेगाव, तालुका, जिल्हा लातूर. बरं, आज हा सोयाबीनचा प्लॉट आहे. आज तारीख किती आहे? आज 20 तारीख आहे. हे सोयाबीन किती तारखेला पेरलं आहे? 17 तारखेला पेरले. 17 जुलै. 17 जुलै. हां, 17 जून 2025. 17 जून. आज 20 जुलै 2025 आहे, म्हणजे 1 महिना 3 दिवस झाले. हां, म्हणजे जवळपास 33-34 दिवसाचा हा दिवस झाले. प्लॉट आहे. बरं, इथं तुम्ही सुरुवातीला कुठले खतं वापरलेले आहेत? ही प्लांट वापरला, पॉवर प्लांट. काय हां, प्रोम आणि पोटॅशचा इथं पोटॅश. बेसळ डोस दिलेला आहे. आणि ग्रो नायट्रोकिंगच्या फवारणी किती झाल्या तिथं? एकच झाली. एकच फवारणी झाली आहे. 1 किलो. बरं, ह्या पिकामध्ये तुम्हाला काय काय बदल वाटतो? पीक जोमात आलेलं आहे. बरं पेरलं तसं चांगलं, फवारणी केल्यावर चांगलं सुधारलं पीक. बरं, मातीमध्ये काय फरक वाटतो का? मातीत काय फरक नाही, पण वापसायला लवकर वापसेल. हां, म्हणजे माती एकदम भुसभुशीत झालेली आहे. हां. तसंच आपल्या अगोदर तुमच्या शेजारीच इकडे एक प्लॉट आहे, तुमच्या अगोदर पेरलेला आहे. हो, त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो? 2-3 दिवसाला अगोदर पेरलाय ती. त्या पिकामध्ये आणि ह्या पिकामध्ये काय बदल वाटतो? पानामध्ये, साईजमध्ये, फुटव्यामध्ये? पानं ह्याचे मोठे दिसतात, फुटवा केलेला दिसतो. ते जरा बारीक पानं दिसतात त्याची. अच्छा. हम्म. बरं, हे तुम्ही जे ग्रीन प्लॅनेटचं जैविक तंत्रज्ञान वापरलेलं आहे ते वापरून तुम्हाला समाधान लाभलंय? लाभले की हो, समाधान आहे. बरं, आता ही जी आपण आज सोयाबीनची क्लिप करतोय, आज तारीख आहे 20 जुलै 2025. इतर म्हणजे तुमच्या गावात जे सोयाबीन करणारे शेतकरी आहेत त्यांना जर आपण ही क्लिप दाखवली तर त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय असेल? हे म्हणजे जैविक तंत्रज्ञान वापरावं का न वापरावं? वापरावं म्हणून त्यांना मी सांगेन की बरं बरं हो, बरं. चांगलं आहे म्हणून सांगेन. आज तुम्ही ही छोटीशी मुलाखत दिलात त्याबद्दल मी कंपनीच्या वतीने धनंजय गिरे तुमचे आभार मानून ही क्लिप इथंच थांबवतो. धन्यवाद. जय हिंद.